ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। श्रीकांत शिंदेना केंद्रात मंत्रीपद, सुनील तटकरेंकडून शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या वाढलेल्या ताकदीची स्तुती। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाल्यात। एकनाथ शिंदे, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना शिक्षण मंत्री पदावर संधी मिळेल अशी चर्चा सुरू आहे। यावर अजित पवार, राष्ट्रवादीचे खासदार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काय निर्णय घ्यायचा आहे तो केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री अमित शहा आणि एनडीए महायुतीत होईल असं सांगून चर्चेच्या चेंडूला लगावून दिलं। सुनील तटकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना महाराष्ट्रात दमदार कामगिरी करतेय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे 6 खासदार विलीन झालेत। एकनाथ शिंदे यांनी त्यांची ताकद लोकशाहीच्या माध्यमातून सिद्ध केली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असतो त्या संदर्भाचा निर्णय एनडीएचे नेतृत्व घेते। एनडीएमध्ये नेमकी किती जागा शिवसेनेला द्यायची, कोणत्या पक्षाला द्यायच्या हा त्यांचा अधिकार आहे। शिवसेनेच्या वाट्याला जागा आल्यानंतर कोणाला मंत्रिपदावर विराजमान करायचं हा एकनाथ शिंदे यांचा सर्वतोपरी अधिकार आहे असं सुनील तटकरे म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चांवर त्यांना काल दिल्लीतून बोलावून घेतले होते। साहजिकच पक्ष आणि केंद्रातील नेतृत्वाची काही चर्चा झाल्या असतील, परंतु ही भेट नेमकी कोणत्या संदर्भात आहे याची कल्पना नाही असं तटकरेंनी भाष्य केले। अजित पवार, राष्ट्रवादीच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत दिल्याची चर्चा आहे। यावर बोलताना तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत यापूर्वीच शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मत व्यक्त केलं, परंतु राजकारणामध्ये सध्या दोन्ही राष्ट्रवादीची विलीनीकरणाची कोणतीच चर्चा नाही। योग्य वेळी तशा प्रकारची चर्चा सुरू झाली तर त्यावेळेस विचार होईल, परंतु आता सध्या तरी विलीनीकरणाची कोणतीच चर्चा नाही, सगळं पूर्णपणे बंद आहे असं तटकरे म्हणाले। एकूणच श्रीकांत शिंदे यांच्या मंत्रिपदाला देखील सुनील तटकरे म्हणजे थोडक्यातच राष्ट्रवादीकडून ही ग्रीन सिग्नल असल्याचं तटकरेंच्या वक्तव्यावरून समजते। कमेंट जरूर कळवा। नमस्कार, आपण पाहताय तिचा जागर न्यूज। बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।